नीम करोली बाबाची मी गोष्ट ऐकलेली. तर US वरून एक माणूस आलेला, त्यांच्या दर्शनासाठी आलेला तो, आणि तो बाबांना वगैरे भेटला. तर त्याच्या हातात LSD होते. LSD एक ड्रग असतो, ज्यांना नाही माहिती, पेपरचा असतो. तर तो बोलला की असं असं आहे आणि हे खाल्ल्यावर आहे ना माणूस एका माणसा टेन्शन वगैरे रिलीज होतो आणि तो एका वेगळ्याच झोनमध्ये जातो. तो बोलतो अच्छा असं आहे. तर त्यांनी खाल्लं. बाबांना काहीच नाही झालं. त्यांनी बोलले की तुझ्याकडे किती आहेत? 30-35 काहीतरी आहे. त्यांनी त्याच्या समोर त्याच्या मनाच्या शांतीसाठी खाऊन दाखवलं, काहीच नाही झालं. त्यांनी ते प्रश्न केलं की हे माणूस एक खाऊ नाही शकत, तुम्ही एवढं खाल्लं. त्याने तेच सांगितलं की जेव्हा कोण माणूस त्यांचा आध्यात्मिक वळणाकडे जातो आणि तो स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस करायला लागतो, देवाचं नाव घ्यायला लागतो, आणि तेव्हा त्याला ह्या कोणत्याही अशा पदार्थाची गरज नाही लागत. तो ऑलरेडी एका वेगळ्याच स्टेटमध्ये असतो. त्याच्यानंतर ते ऐकून तो जो माणूस होता, माणूस एवढा प्रभावित झाला की तो तिथेच राहिला आणि त्यांचा दास बनून राहिला. त्यांचं नाव रामदास आहे. पूर्ण पॉडकास्ट युट्यूबवर आहे, पटकन जाऊन बघा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या.